बाजारात कैऱ्या तर भरपूर आहेत. कैरीचं पन्हं, लोणचं यासोबतच घरी आवर्जून बनवला जातो तो म्हणजे गुळांबा. साखरेऐवजी गुळाचा वापर करून बनवलेला हा पदार्थ चवीला जितका उत्कृष्ट असतो तितकाच तो आरोग्यासाठीही चांगला असतो. मऊ लुसलुशीत कैरीच्या फोडी जेव्हा गुळाच्या पाकात एकजीव होतात तेव्हा तयार होणारा हा गुळांबा याचीच रेसिपी आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपी म्हणजे तुम्हा सर्वांचे स्वागत. आंबट गोड चवीचा चटपटीत गुळांबा करण्यासाठी इथं मी 3 मीडियम साईजच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैऱ्यांना अर्धा तास पाण्यात ठेवून दिलं होतं. आता स्वच्छ धुवून त्यांना पुसून कोरडं करून घेऊया. त्यानंतर याची थोडीच सालं काढून घ्यायची आहेत. पूर्णपणे सालं काढायची नाही. कैरीची थोडी सालं का काढायची ते मी पुढे जाऊन सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा. आता याला मी कसं चिरून घेणार आहे हे बघा. थोडी कैरीची साल आणि थोडा आतील गाभा येईल असं कैरीच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. बारीक पीसेस करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारेच कैरीचे तुकडे सगळ्या कैरींचे मी करून घेणार आहे. म्हणजे जेव्हा गुळात आपण आंबा शिजवतो तेव्हा पूर्णपणे त्याचा गर होणार नाही आणि तशाच पीसेस फोडी गुळांब्यामध्ये चांगल्या राहतील. अशा प्रकारे मी सगळ्या कैरीचं तुकडे करून घेणार आहे. आता इथं मी आंबट अशा कैऱ्या वापरलेल्या आहेत. कैरीचा आंबटपणा घालवण्यासाठी इथं मी चाळणीमध्ये सगळे तुकडे असे घेतलेले आहेत आणि यांना असं पाण्यावर ठेवून एक दणदणीत वाफ काढून घेणार आहे. त्यामुळे कैरीचा आंबटपणा थोडा कमी होईल. आता याला पाण्यावर ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. झाकण ठेवून देऊया. एक 10 मिनिटानंतर पहा, छान वाफ बसलेली आहे. हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. आता एका पॅनमध्ये मी 1 चमचा तूप घेतलेला आहे. तुपामुळे गुळांब्याला छान शाईन येते. आता यामध्ये 4 लवंगा आणि 1 दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि जवळपास अर्धा ते पाऊण कप गूळ अंदाजेच मी बारीक किसून घेतलेला आहे. गूळ घेताना कलर पांढरा असाच बघून घ्या. काळा गूळ असेल तर गुळांब्याला कलर चांगला येत नाही. छान असा कलर पाहिजे असेल तर पांढराच गूळ घ्या. इथं मी गूळ बारीक किसून घेतलेला आहे. तुपामध्ये गूळ पूर्णपणे विरघळूनच घ्यायचा आहे. याचा पाक तयार करायचा नाही, फक्त गूळ विरघळेपर्यंत याला छान मिक्स करून घेऊया. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. पहा, गूळ छान पूर्णपणे वितळलेला आहे. आता यामध्ये आपण उकडून घेतलेल्या कैरी यामध्ये घालून घ्यायची आहे. तुम्ही जर तोतापुरी कैरी घेतली तर तिला उकडायची काहीच गरज नाही, कारण तोतापुरी कैरी मुळातच गोड असते, आंबटपणाला कमी असते आणि ह्या कैऱ्या खूप आंबट आहेत म्हणून मी उकडून घेतलेल्या आहेत. आता दोन्ही छान एक 10 मिनिटासाठी मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याचा अंश कमी होईपर्यंत आणि ह्या आंब्याच्या फोडी
तुकतुकीत अशा ट्रान्सपरंट होईपर्यंत यांना छान मिक्स करून घ्यायचं आहे. या फोडी घातल्यानंतर गुळाला थोडं पाणी सुटतं आणि पाक थोडा पातळ होतो. चवीपुरतं मीठ घालून घेऊया. अगदी नकळत मीठ घातलेलं आहे. पहा पाणी सुटलेलं आहे गुळाला. आता 10 मिनटं याला सतत हलवत असंच ठेवून द्यायचं आहे. या कैरीच्या फोडी ट्रान्सपरंट होईपर्यंत यांना छान शिजवून घ्यायचं आहे. यातील पाणी आटून पाकही दाटसर होतो. पहा, एक 10 मिनिटांनंतर पाकाला दाटपणा आलेला आहे. आणि 1-2 मिनटं याला असंच मिक्स करून पहा, फोडी अगदी ट्रान्सपरंट झालेल्या आहेत. या स्टेजला मी आता गॅस बंद करून घेणार आहे आणि थोडी वेलचीची पूड घालून घेणार आहे. थंड झाल्यानंतर आणखी हे मिश्रण दाट होते, त्यामुळं इतकंच मिश्रण असं पातळ असेल असं ठेवायचं आहे. आता गॅस बंद करूया आणि वेलचीची पूड ॲड करून घेऊया. अशाच छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला लाईक करा. लाईक तर जरूरच करा आणि रेसिपी आवडली असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करा. पहा किती छान असा गुळांबा झालेला आहे. हा गुळांबा पोळी किंवा पुरीसोबत अप्रतिम लागतो. धन्यवाद.